नाही. याच्या उलट दुसरा विचार करू आपण. जगामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक पशुची जिवंत असताना वेगळी किंमत आहे आणि मृत्यूनंतरही त्याची वेगळी किंमत आहे. किंबहुना त्याचे अवयवही निकामी जात नाही. साधं उदाहरण घ्या. एक आपल्या घरामध्ये आपण पाहिलेली 3 महिन्यासाठी सांभाळलेली कोंबडी असू द्या. त्या कोंबडीचे रस्त्याच्या कडेनं चालत असताना दुकानावर बोर्ड लावलेले पाहायला मिळतात. जिवंत 200 रुपये किलो आणि मेलेली 160 रुपये. तुम्हाला कसं माहिती? बऱ्याच जणांचा आपला संपर्क येतो त्या ठिकाणी जाताना येताना. कोंबडीची जिवंत असतानाची किंमत आहे आणि मेल्यानंतरही तिची किंमत आहे. हत्ती, घोडे, उंट जिवंत असताना त्यांची किंमत आहे आणि मृत्यूनंतरही त्यांची किंमत आहे. हरणाचे शिंग विकली जातात मेल्यानंतर, हत्तीचे दात विकले जातात, हरणाचं चमडं विकलं जातं, हत्तीचं चमडं विकलं जातं. याचा अर्थ आम्ही ज्या देहाला श्रेष्ठ समजतो त्या देहाचं श्रेष्ठत्व हे कशात आहे हे समजून जर घेतला मी तरच या देहाची इतिकरता आपल्या लक्षात येईल.